मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल पैसाच पैशाला खेचतो किंवा पॅसिव्ह इन्कम म्हणजे काही न करता आपले पैसे वाढवायचे आहे. तर त्याच प्रकारे पोस्ट ऑफिसची एक स्कीम आहे ज्यामध्ये फक्त व्याजानेच आपण 4.5 लाख रुपयांपर्यंत कमवू शकतोय. जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एक महत्त्वपूर्ण फायनान्शियल व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अनेक जणांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यातल्या त्यात सेफ इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर लोक एफडी कडे वळतात. पण पोस्ट ऑफिसच्या काही अशा स्कीम आहेत ज्या आपल्याला एफडी पेक्षा जास्त रिटर्न देतात आणि एफडी सारख्याच सुरक्षित आहे. म्हणजे जर का आपण एसबीआय बँकेमध्ये एफडी करतोय तर आपल्याला 6.5% व्याजदर मिळते. पण जर आपण या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, इथे जर आपण अकाउंट ओपन करतोय तर इथे आपल्याला 7.5% व्याजदर मिळतं. म्हणजे टोटल 1% जास्त मिळतो. तेवढंच सेफ आहे. त्यामुळे म्हणालो जबरदस्त स्कीम आहे. कुठली स्कीम आहे तर पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट स्कीम बद्दल माहिती सांगतोय. या स्कीम मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर पहिला फायदा असा आहे की फक्त 1000 रुपयांपासून आपण गुंतवणूक करू शकतोय. दुसरं म्हणजे आपण जॉईंट अकाउंट सुद्धा ओपन करू शकतोय. 3 अडल्ट तुम्ही असाल तर त्यांचं पण करू शकताय, स्वतःचं पण करू शकताय. त्यानंतर तिसरा फायदा असा आहे की तुम्ही 1 वर्षासाठी करायची तर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, जेवढ्या वर्षांसाठी करायची तेवढ्या वर्षांसाठी करू शकताय. चौथा बेनिफिट असा आहे की ते आपल्याला टॅक्स डिडक्शन सुद्धा मिळतं, म्हणजे टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतं. जर आपण एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर 10% आपल्याला इथे टीडीएस भरावा लागतो, पण इथे आपल्याला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतं. त्यामुळे जबरदस्त स्कीम आहे. अनेकांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कारण की अनेक रिटायर पर्सन आहे किंवा अनेकांकडे कुठून पैसे आलेले आहे, ते तुम्हाला सेफ जागी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्यातून तुम्हाला पैसे सुद्धा कमवायचे आहे. तर नक्की तुम्ही ही योजना विचारात घेऊ शकताय, कारण की फायनान्शियल नॉलेज इन मराठी या सिरीज अंतर्गत भारी भारी ऑपॉर्च्युनिटीज माहिती तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा. कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतोय, काय टर्म्स अँड कंडिशन आहे त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ठरवायचं आहे इन्व्हेस्टमेंट करायची की नाही. तर मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे भरपूर साऱ्या स्कीम्स आहे. याची माहिती ऑलरेडी तुम्हाला देतो आहे. पण आज ज्या स्कीम बद्दल माहिती सांगणार आहे ती आहे नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट अकाउंट, ज्याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट सेव्हिंग स्कीम सुद्धा म्हणतात. फायदा काय तर बघा, फक्त 1000 रुपयांपासून आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतोय आणि मॅक्झिमम किती पण करू शकतोय. मग 1 लाखाची करा, 2 लाखाची करा, 5 लाखाची करा, 10 लाखाची करा, 1 करोड, 2 करोड, मॅक्झिमम किती पण करू शकतोय आणि कमीत कमी 1000 रुपये करू शकतोय. आता इथे बघा सध्या किती रेट चालू आहे तर 7.5% इथे व्याजदर मिळते आणि एका वर्षासाठी जरी तुम्ही करताय तर 6.9% मिळतंय. आणि जर आपण एसबीआय मध्ये जरी करायला गेलो तर एसबीआयचं बघा तुम्ही किती आहे, 6.25% आहे. ओके, आणि तुम्ही किती 5 वर्षासाठी जरी करायला गेले तर 6.5% मिळतात. पण या पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला इथे 7.5% मिळतात, जी की एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे, जिथे आपले पैसे वाढणार आहे आणि तेवढेच सेफ सुद्धा राहणार आहे. आता हे अकाउंट कोण कोण ओपन करू शकताय तर बघा, तुम्ही सिंगल अडल्ट आहात ओपन करू शकताय, दोघं मिळून करू शकताय जॉईंट अकाउंट, किंवा तिघं मिळून सुद्धा तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन करू शकताय. ओके, आणि जर तुमचा मुलगा मुलगी आहे 10 वर्षापेक्षा लहान आहे तर ॲज अ पालक सुद्धा त्याच्या नावाने अकाउंट ओपन करू शकताय. आता किती वर्षासाठी करू शकतोय, जसं मी तुम्हाला सांगितलं 1 वर्षासाठी करा, 2 वर्षासाठी करा, 3 वर्षासाठी करा, 5 वर्षासाठी करा, तुमच्यावर आहे. पण इथे बघा, जर आपण 5 वर्षासाठी करतोय तर आपल्याला व्याजदर जबरदस्त मिळतं. त्यामुळे माझं सजेशन असेल, जर का तुम्हाला या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ॲटलिस्ट 5 वर्षासाठी करा, कारण की तुम्ही जर करताय तर इथे पण तुम्हाला मिळणारच आहे. इथे पण एफडीपेक्षा चांगलं व्याजदर आहे, तेवढेच पैसे सेफ राहणार आहे. पण 5 वर्षासाठी करतोय तर 1% जास्त मिळतोय आणि 1% सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. ओके, आता याचे काही बेनिफिट आपण बघायला गेले तर जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपण ही स्कीम चालू करतो तेव्हा जे व्याजदर असतात तेच आपल्याला लागू होतात. आता किती 7.5% तर तोच आपल्याला लागू होणार आहे. त्यानंतर आता हे जे व्याजदर आहे ते दर 3 महिन्यांनी कॅल्क्युलेट होतं, पण वर्षाच्या शेवटी आपल्याला ती अमाऊंट जमा होते. म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याला ते व्याजदर जमा होतं. ओके, म्हणजे समजा जर तुम्ही आज 1 तारखेला या स्कीम मध्ये पैसे टाकले तर यापासून 1 वर्षानंतर ते व्याज आपल्याला मिळणार आहे. ओके, 18 वर्षावरील कुठलाही व्यक्ती या स्कीम मध्ये पैसे गुंतवू शकतोय, इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे 5 वर्षासाठी जर आपण गुंतवणूक करतोय तर ATC अंतर्गत आपल्याला टॅक्स बेनिफिट सुद्धा इथे मिळतात, जी
जी की एक चांगली गोष्ट आहे. ओके, आणि पोस्ट ऑफिस अंतर्गत टाइम डिपॉझिट योजनेतनं आधी जर आपण पैसे काढले तर पॅनल्टी बसू शकते. त्यामुळे तुम्हाला बघून घ्यायचं की मी किती वर्षासाठी करू शकतोय. 1 वर्षासाठी करतोय तर 1 वर्षासाठीच करा. तुम्हाला माहिती आहे पुढे जाऊन समजा मुलाचं लग्न आहे किंवा काही कॉलेजसाठी ॲडमिशन घ्यावं लागणार आहे, मग तुम्ही 1 वर्षासाठी धरून चला. तुम्हाला माहिती आहे 5 वर्षामध्ये माझं काही मेजर एक्सपेन्सेस येणार नाही आहे. हे 2 लाख रुपये माझे पूर्णपणे सेव्हिंग राहणार आहे. मग ते सेव्हिंग करून बँकेमध्ये 3-4% व्याजदर घेण्यापेक्षा तुम्ही ते डायरेक्ट 7.5% व्याजदर घेऊ शकताय आणि हाच याचा फायदा आहे. आता मी तुम्हाला याचं सोपं कॅल्क्युलेशन दाखव. 4.5 लाख रुपये कशा प्रकारे व्याजदर मिळतं. जसं की बघा तुम्ही 10 लाख रुपयांची इथे इन्व्हेस्टमेंट करताय, 7.5% आपल्याला व्याजदर मिळतंय. 5 वर्षासाठी आपण धरून चालतोय, म्हणजे आपण 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर आपल्याला किती मिळाले, 4.5 लाख रुपये फक्त व्याजदर मिळालं. म्हणजे हे 10 लाख रुपये जे की आपण बँकेमध्ये ठेवलेले होते किंवा अनेक जण रिटायरमेंट वगैरे होतात ते बँकेमध्ये पैसे ठेवतात, त्याऐवजी जर या स्कीममध्ये टाकले असते तर त्याचे आपल्याला डायरेक्ट निम्म्यापर्यंत पैसे मिळत आहे. म्हणजे 10 लाखाचे डायरेक्ट 14.5 लाख रुपये होणार आहे. आता अनेक जण म्हणतील यार आमच्याकडे 10 लाख रुपये नाही. तुमच्याकडे 5 लाख रुपये जरी असेल तर 5 लाख जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर 5 लाखाचे 7,24,000 होणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. आणि जसे जसे तुम्ही इयर्स करणार त्यानुसार सुद्धा तुम्ही बघू शकता 3 वर्षासाठी केल्यावर किती होणार, 2 वर्षासाठी केल्यावर किती होणार, 5 वर्षासाठी केल्यावर किती होणार. त्यामुळे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन इझिली आहे. त्यामुळे तुम्ही जर 10 लाख रुपये 7.5% 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय तर इथे 4.5 लाख रुपये फक्त व्याजाने आपण कमवू शकतोय. म्हणजे वर्षाला आपण जर बघायला गेलं, कारण की 5 वर्षासाठी करतोय, 4.5 लाख रुपये आपल्याला इथे मिळत आहे. म्हणजे वर्षाकाठी जवळपास 80,000 रुपये नुसतं आपल्याला व्याज मिळत आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. ओके, हे वर्षाच्या शेवटी पैसे जमा होतात, पण तरी बघायला गेलं तरी एक चांगली इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. ओके, आता जर काही इथे आपल्याला अकाउंट ओपन करायचंय तर कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात अगदी मराठीमध्ये सोप्या भाषेत समजून सांगतो. तुम्हाला एक पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेचा तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे, अर्ज भरून घ्यायचा आहे. मग पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे, ओळखीचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र म्हणजे एक ID प्रूफ तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचं ॲड्रेस प्रूफ लागणार आहे. मग लाईट बिल तुमच्या नावावर असेल तर लाईट बिल किंवा पॅन कार्ड, रेशन कार्ड जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा. ओके, मागील 3 महिन्याच्या पगाराची स्लिप किंवा तुमचं जे बँक अकाउंट आहे त्याचं 6 महिन्याचं तुम्हाला इथे स्टेटमेंट लागणार आहे, जे की इझिली प्रत्येकाकडे असतं. आता बघा ही स्कीम जेवढी चांगली आहे तर प्रत्येक स्कीममध्ये काही ना काही टर्म्स अँड कंडिशन असतात. त्यामुळे त्या भारी भारी गोष्टीच तुम्हाला सांगणार नाही आहे. याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्या पण समजून घ्या. ओके, जसं की बघा पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेअंतर्गत पैसे गुंतवल्यास 6 महिन्यापूर्वी हे अकाउंट बंद करता येणार नाही. म्हणजे जर का तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट केली 10 लाखाची, 1 लाखाची, 2 लाखाची तर 6 महिन्याआधी तुम्हाला ते अकाउंट बंद करता येणार नाही. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे 6 महिने ते 1 वर्ष दरम्यान जर तुम्ही अकाउंट बंद केलं, समजा तुम्ही 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी गुंतवणूक करताय तर तुम्ही त्याच्या आधी हे बंद करताय तर तुम्हाला ते सेव्हिंग अकाउंटवर जे व्याजदर मिळणार आहे त्याच हिशोबाने रिफंड मिळेल. असं पण अनेक जण FDच करतात. त्यामुळे जर तुम्ही आधी जरी पैसे हे घेताय तरी तुम्हाला इथे जास्त नुकसान होत नाही आहे. सेव्हिंग प्रमाणेच तुम्हाला इथे व्याजदर लागणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर सध्याचा व्याजदर गृहीत धरल्यास 2, 3 किंवा 5 वर्ष जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला जाताय आणि त्याआधी एकाच वर्षात तुम्ही अकाउंट बंद करताय, जसं मी तुम्हाला सांगितलं अनेकांना गरज पडते पैशाची, 1 वर्षातच तुम्ही अकाउंट बंद करताय तर 2% व्याजदर कपात केली जाईल. ही एक टर्म्स अँड कंडिशन आहे. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तेव्हा बघून घ्या 5 वर्षात मला पुढे काही नीड नाही आहे ना, मग 5 वर्षाची इझिली करून टाका. तुम्हाला वाटतं की या 2 वर्षानंतर तर मला इथे पैसे लागणार आहे, इथे पैसे लागणार आहे, मग तेवढ्याच वेळासाठी करा जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन हे पैसे लवकर काढावे लागले तर हे जे आपल्याला नुकसान होतं 1-2% ते होणार नाही. ओके, बाकी बघायला गेलं तर जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. पैसे असेच ठेवून राहण्यापेक्षा किंवा तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करताय, दर महिन्याला तुम्ही काही पैसे जरी काढून ठेवताय आणि ते जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तरी तुम्हाला इथे चांगलं अमाऊंट मिळणार आहे, चांगलं व्याजदर मिळणार आहे. त्यामुळे जे इंटरेस्टेड आहे ते नक्की बघू शकता. ही जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली, तुमच्यावर आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची की नाही. आणि आपल्या चॅनलवर आपण असे अनेक सारे फायनान्स व्हिडिओज आणतोय, त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.